नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. महाराष्ट्र कॉलिंग या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत विवाह विशेष या विषयावर आणि मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत ज्योतिष आणि वास्तुतज्ञ श्री वासुदेव सत्रे. आपण सरांचं स्वागत करूया. सर, कार्यक्रमात मनापासून स्वागत. नमस्कार. कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे, मात्र त्याआधी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊया. वयाच्या 16व्या वर्षी आळंदी येथे श्री वेदमूर्ती अभयशास्त्री पाठक यांच्या गुरुकुलामध्ये यजुर्वेद आणि वास्तुशास्त्र या अध्ययनाला सरांनी प्रारंभ केला. तसंच सोबतच बालपणापासून त्यांना त्यांचे आजोबा आणि वडिलांचं वेळोवेळी ज्योतिष विद्येचं मार्गदर्शन मिळत होतं. वयाच्या 21व्या वर्षी वडिलांकडून ज्योतिष आणि श्री वेदमूर्ती पाठक गुरुजींकडून यजुर्वेद या वास्तुशास्त्राचं शिक्षण त्यांनी पूर्ण केलं. गेली 12 ते 15 वर्ष ते पुण्यामध्ये ज्योतिष आणि वास्तुशास्त्राचं यथायोग्य आणि प्रामाणिक अविरत मार्गदर्शनाचं कार्य करत आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्योतिष आणि वास्तुशास्त्र आणि वेद या शास्त्रांमध्ये, या क्षेत्रांमध्ये वासुदेव सत्रे यांची ही 10वी पिढी आहे आणि गेल्या 15 वर्षांपासून भारतात आणि भारताबाहेर अनेक देशात त्यांचं मार्गदर्शनाचं अविरत कार्य सुरू आहे. आजच्या या विषयासंदर्भात तुमच्याही मनामध्ये शंका असतील, प्रश्न असतील, तुम्ही नक्कीच सरांना आता विचारू शकता. त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या. 02266843333 हा आपला स्टुडिओ क्रमांक आहे. चला तर मग कार्यक्रमाला सुरुवात करूया. सर, पुन्हा एकदा कार्यक्रमात मनापासून स्वागत. नमस्कार. विवाह विशेष या विषयावरती आज आपण बोलतोय. सगळ्यात महत्त्वाचं की विवाह जुळवत असताना किंवा विवाह जमवत असताना पत्रिका, शास्त्र, गुणमिलन या सगळ्या गोष्टी किती महत्त्वाच्या आहेत आणि त्याचा सगळ्यांनी कशा पद्धतीने विचार करायला हवा. मी म्हणाल, विवाह जुळवत असताना दोघांचीही जन्मपत्रिका आणि त्यात फक्त गुणमिलन करणं गरजेचं नाही. वारंवार सांगत आलो आहे, याआधी पण कार्यक्रमात बोललो आहे. दोघांच्या पत्रिकेचा जो जन्मकुंडलीचा जो टेबल आहे तो किती मॅच होतो काय, आणि दोघांची नाडी आणि काय म्हणतात त्याला, पत्रिकेमध्ये दोघांच्या कोणते दोष आहेत, स्त्री दोष, पितृदोष, आणि दोघांचीही शारीरिक, बौद्धिक, मानसिक, शैक्षणिक ही पात्रता ही किती मॅच होते ते बघणं खरं महत्त्वाचं आहे. कारण काय की कोणी एखादं आरोग्याने कमकुवत असतं तर एखाद्याला आरोग्य नसतं, मग त्याला अनुकूलच तशी पत्रिका ती असायला पाहिजे. नुसतं गुणांवरच भर द्यायला नको. आणि पत्रिका जुळल्यानंतरही आपण जे विवाह करतो तर त्या विवाहाचं जे मुहूर्त आहे ते मुहूर्त अचूक साधायला हवं. आपण बघतो अनेकदा की अनेक लोक विचारतात की सर मला गाडी घ्यायची आहे तर मुहूर्त सांगा, तर आपण त्या मुहूर्तालाच ती गाडी घेतो, बरोबर. तसंच विवाह जो लागतो, मुहूर्त असतं सकाळी 10:40 आणि नवराच निघतो मारुतीला सकाळी 11 वाजता. तर त्यामुळे विवाहाचं ते मुहूर्त साधल्या जात नाही. आणि ते मुहूर्त साधल्या गेलं नाही तर तुम्ही कितीही पत्रिका जुळवली आणि कितीही दोषमुक्त करून घेतली, तुम्ही ही काय अपेक्षा करताय की तो विवाह यशस्वीच होईल म्हणून. बरोबर. कारण जे मुहूर्त सांगितले त्या मुहूर्तालाच तुमचा तो विवाह लागायला हवा. का तर त्यांच्या आयुष्याची मंगल सुरुवात व्हायला पाहिजे म्हणून त्या मुहूर्तावर तो विवाह लागायला हवा. पण आता तो सध्या लागत नाही, तर त्यामुळे तो मुहूर्त सुद्धा साधायला हवा. आणि दोघांच्याही ज्या मी बोललो आर्थिक, आपलं शारीरिक, मानसिक, बौद्धिक, शैक्षणिक पात्रता आहेत त्या सुद्धा जुळायला हव्यात. तपासून घ्यायला. नक्की. सर, मला थोडासा वेगळा प्रश्न विचारायचा आहे. जेव्हा आंतरधर्मीय किंवा आंतरजातीय विवाह ठरवले जातात, मग तो प्रेमविवाह असेल किंवा अनेक वेळेला मित्र परिवारांमध्ये सुद्धा अशा गोष्टी होतात की इंटरकास्ट मॅरेज होतात किंवा इंटर रिलिजन मॅरेज होतात, अशा वेळेला सुद्धा पत्रिका पाहावी का आणि त्याचा फायदा होतो का? बघा, मला एक सांगा, डॉक्टरांकडे सगळ्याच जाती धर्माचे लोक जातात, बरोबर. तर हे शास्त्र काही असं काही नाही की हिंदू धर्माचंच आहे आणि हिंदू धर्माचीच मक्तेदारी. हे शास्त्र आहे, हे मानव कल्याणासाठीचं शास्त्र आहे. त्यामुळे कुणीही आलं, मुस्लिम असो, ख्रिश्चन असो, बौद्ध असो, हिंदू असो, कुणीही आलं तर त्यांनी पत्रिका ही बघावीच. म्हणजे विवाहासाठी तर बघावीच, आणि इतर पण आपल्या पत्रिकेमधले काही दोष असतील किंवा काही अडचणी असतील ते दोषमुक्त करून घेण्यासाठी ही पत्रिका बघावीच. आणि विवाह जुळवताना तर आवश्यकच, तुम्ही म्हणालात ना आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय, तेव्हा सुद्धा गरजेचं आहे. कारण तुम्हाला सांगू का, ज्योतिषाचा नियम जो आहे ना तो आयुर्वेदाशी जोडलेला आहे. तुम्ही अनेकदा ऐकलं असेल की एक नाड असली की एक नाड दोष असल्यास विवाह करू नये, बरोबर. हा प्रमाद आहे. तर त्यामागे कारण काय आहे की एक नाड असली ना की दोघांचाही रक्तगटातला जो RH फॅक्टर असतो तो हे येतो, म्हणजे भिन्न येतो, तो मॅच होत नाही. तर तो दोघांचा मॅच व्हायला हवा. म्हणून मग असा संबंध तो आयुर्वेदाशी आहे. म्हणून इकडे नियम काय घातलाय की एक नाड असली की विवाह टाळावा. बरोबर. तर आंतरधर्मीय तुम्ही जे म्हणताय की इतर धर्मातलं कोणी असेल, दोन विविध वेगवेगळ्या धर्मातले दोन ते आहेत, मुलगा आणि मुलगी,
तर त्यांना रक्तगट रक्तदोष लागू होतात ना. हम्म. म्हणूनच तर कुठल्याही धर्मातलं असेल तर त्यांनी ती बघून घ्यावी पत्रिका आणि त्यांना त्या धर्माच्या यानुसार जे काही अटी आहेत म्हणजे उपाय करण्यामध्ये तर त्यानुसार त्यांना आपण उपाय सांगतो. बर बर. म्हणजे कोणी आता एखादं मुस्लिम आलं तर त्यांना मी सांगणार नाही की तुम्ही देवीला जाऊन ओटी भरा. बरोबर आहे. कारण श्रीकृष्णाने सांगितलंय परधर्मो भयावहा. म्हणजे दुसऱ्या धर्माबद्दल चांगलंही बोलू नये वाईटही बोलू नये असा नियम आहे. बरोबर. चांगलं जर बोललो तर या धर्मातले लोक म्हणतील तुला त्या धर्माचा पुळका आहे का, जा तिकडे. वाईट बोललो तर ती लोक अंगावर येतील. त्यामुळे तिथे आपण न्यूट्रल राहिलेलं बरं. तर ज्याही कुठल्या धर्मातली लोक असतील त्यांना त्यानुसार मी उपाय सांगतो पत्रिका बघून. म्हणून ती पत्रिका आपली दोषमुक्त करून घ्यावी आणि त्यानंतरच त्यांनी विवाह करावा. निश्चितपणाने. सर कार्यक्रमात फोन येतोय, आपण तो घेऊया. प्रज्ञा मोरे आहेत कल्याणवरून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला प्रज्ञा, काय समस्या आहे तुमची? प्रज्ञा, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय का? हो येतोय येतोय. हा बोला. जन्मतारीख सांगा. माझं आहे जन्मतारीख 29/3/1987. 87. जन्मवेळ सांगा. जन्मवेळ 11:40 रात्रीचं आहे. रात्री. आणि जन्म ठिकाण? जन्म ठिकाण जोगेश्वरी, मुंबई. प्रश्न सांगा, प्रश्न काय आहे? माझं आता लग्न ठरलेलं आहे आणि म्हणजे डिसेंबर महिना घेतलाय, तारीख वगैरे फिक्स नाहीये. हा तर मी जरा जॉबचं वगैरे बघते, गव्हर्नमेंटचं वगैरे ट्राय वगैरे करते ते. आणि आता माझं लग्न ठरलंय तर मग कसं आहे पुढे लग्नानंतर मॅरेज लाईफ कसं आहे तुम्हाला जाणून घ्यायचंय? हो हो. आणि माझं जॉबचं पण जरा मी गव्हर्नमेंटसाठी ट्राय करते. बरं. सरकारी नोकरीसाठी त्या प्रयत्न करतायत आणि त्यांचं लग्न वैवाहिक जीवन कसं असेल हा त्यांचा प्रश्न आहे. बरोबर. मुळात प्रज्ञा ज्या आहेत त्यांचं पत्रिका जी आहे ती मंगळाची आहे आणि लग्नात शनी आहे. तर त्यांचं वैवाहिक जीवन उत्तम असेल कारण 87चा जन्म म्हणजे साधारणतः 33 वय पूर्ण झालेलं आहे. बरोबर. त्यामुळेच उशिरा विवाह झाला जुळला आहे तो योग्य आहे. आणि सरकारी नोकरीचे चान्सेस अतिशय अत्यल्प आहेत. म्हणजे नगण्य समजलं तरी चालेल. आणि पत्रिकेमध्ये गुरु राहू हा चांडाळ योग आहे, त्यामुळे गुरु राहू चांडाळ योगाची शांती करून घ्यावी. आणि उजव्या हाताच्या पहिल्या बोटात तर्जनीमध्ये म्हणजे इंडेक्स फिंगरमध्ये एक 3-3.5 कॅरेटचा पुष्कराज सोन्यात धारण करायचा. आणि महत्वाचं म्हणजे पोटाचे विकार आणि सर्दी कफ खोकला याचा त्रास होईल तर त्याची काळजी घ्यावी. एकूणच मी म्हणेल की संबंध आरोग्याचीच काळजी घ्यावी कारण पत्रिकेमध्ये सूर्य चंद्र राहू म्हणजे यांची शरीर प्रकृती जी आहे ही शीतोष्ण, म्हणजे हिवाळ्यात म्हणजे उष्णतेचा त्रास आणि उन्हाळ्यात थंडीचा त्रास, याला शीतोष्ण शरीर प्रकृती म्हणतात. बरोबर. तर ती एक तपासणी करून घ्यावी. आणि पत्रिकेमध्ये जे मी गुरु राहू जो चांडाळ योगाचं सांगितलं तेवढं फक्त दोषमुक्त करून घ्यावी. बाकी विवाह वैवाहिक जीवन अतिशय उत्तम आहे आणि नवरा सुद्धा यांना अगदी योग्य तळहाताच्या फोडाप्रमाणे जपेल. वा, सुंदर. आपण त्यांचं अभिनंदन करूया नक्कीच आणि पुढे वळूया. मला थोडासा वेगळा प्रश्न याच्यामध्ये की लग्न झाल्यानंतर ज्या वेळेला अडचणी यायला सुरुवात होतात किंवा समस्या यायला सुरुवात होतात तर त्यानंतर जर पत्रिका आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण जर तपासून बघितल्या तर ते जे बिघडलेले संबंध असतील म्हणा किंवा वाद होत असतील, भांडणं होत असतील, कुठलाही क्लेश घरामध्ये निर्माण होत असेल तर त्याच्यावरती आपल्याला उपाय करता येतात का आणि त्याचा फायदा होतो का? खरं तर मी म्हणेल देर आहे दुरुस्त आहे असं म्हणता येईल. आणि मुळात दोघांचेही वाद असतील ना दोन्ही पती पत्नींचे तर त्यांनी हे समजून घ्यायला हवं की खरोखर आपले वाद होत आहेत तर आपण आपली पत्रिका खरोखर दाखवून घ्यावी. आपापसात म्हणजे वाद घालत बसू नये. आपलं पोट दुखायला लागतं असंही होतं तेव्हा आपण मग डॉक्टरांकडे जातो, ती बुद्धी होते आपल्याला. बरोबर. आपण पोटात सुरी मारून घेत नाही पोट दुखतंय म्हणून. बरोबर. तर तसंच दोघांमध्ये वाद होत असेल तर कोणी तज्ज्ञ ज्योतिषी आहेत त्यांना पत्रिका दाखवावी आणि सांगितलेले उपाय म्हणजे काटेकोरपणे करावे. आणि मी तुम्हाला सांगेल मी म्हणजे काय म्हणतात त्याला 5-50 असे उपाय सांगत नाही, नेमके आणि आवश्यक आहेत तेच उपाय सांगतो. नाहीतर लोकांची अपेक्षा काय असते की ज्यांनी काय म्हणतात त्याला खूप उपाय लिहून दिले ते ज्योतिषी चांगले किंवा ज्या डॉक्टरांनी खूप गोळ्या दिल्या किंवा डॉक्टरांनी इंजेक्शन दिलं तरच तब्येत बरी होते असा लोकांचा समज आहे. तर तसं काहीही नाही. नेमके आणि आवश्यक ते उपाय मी सांगतो, ते उपाय करून घ्यावे आणि आपली पत्रिका जी आहे ती दोषमुक्त करून आपलं वैवाहिक जीवन जे आहे ते सुकर करावं. आयुष्यात भरपूर बाकी गोष्टी आहेत. बरोबर. लग्न म्हणजे विवाह हे काही तेच एक ध्येय नाही की तेच खेळत बसायचं आहे. विवाह बायको नवरा. त्यातल्या ज्या काही अडचणी आहेत त्या दूर करून आपल्या अपत्यांसाठी आणि बाकी गोष्टींसाठी आपलं आयुष्य व्यतीत करावं, आयुष्यात काहीतरी अचीव करावं.
नक्कीच. बरोबर. सर, अजून एक कॉल येतोय आपल्याला, तो घेऊया. सीमा कामत आहेत पनवेलवरून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला सीमा, काय समस्या आहे तुमची? मला वाटतं फोन कट झालेला आहे. मी आता वेगळ्या थोड्याशा आणखीन याच्यामध्ये की शिक्षण, करिअर, स्पर्धा या सगळ्यामध्ये आत्ताची पिढी खूप गुंतलेली आहे आणि विवाहाचे निर्णय घ्यायला अनेक वेळेला अनेक कारणांमुळे उशीर होतो, वय वाढलेली असतात. मग अशा सिच्युएशनमध्ये कुटुंबांनी किंवा त्या दोन मुला-मुलींनी कशा पद्धतीला प्राधान्य द्यायला हवं? विवाहाला प्राधान्य द्यायला हवं, करिअरला प्राधान्य द्यायला हवं, की करिअर करता करता विवाहाचा विचार करायला हवा? नेमकं शास्त्राच्या दृष्टिकोनातून तुम्ही काय सांगा? शास्त्राच्या याने तर तसं म्हटलं आहे की दशवर्षात भवेत कन्या. पण आता शास्त्र जे आहे ते अपडेट होत असतं. कुठलंही शास्त्र जे आहे ते काळानुसार अपडेट होत असतं. अगदी 15-20 वर्षापूर्वी जी ऑपरेशनची पद्धत होती ती आज नाही आहे. आज ती पद्धत सुधारित झालेली आहे. काय तर आता मी म्हणेल प्रत्येक मुलीला माझा हा प्रेमाचा आणि आग्रहाचा सल्ला आहे की पहिलं लग्न नोकरीसोबत. प्रत्येक स्त्रीने, प्रत्येक मुलीने पहिला विचार हा करावा की माझं नोकरीसोबत कधी लग्न होईल. पहिलं आधी करिअर करावं. आणि स्वावलंबन असलं की विवाहानंतर वाद होण्याचे पण प्रकार खूप कमी असतात. त्या नवऱ्याला सुद्धा एक अनामिक भीती असते. मी जर हिच्याशी जास्त वाद घातला किंवा अनाहूत वाद घातला तर ही आपल्या पायावर उभी आहे, ही माझ्या भरोशावर नाही, ती एक अनामिक भीती असते. आणि स्वतःचा पण एक आनंद वेगळा असतो स्वावलंबनाचा. म्हणून तिने आपलं स्वतःच्या पायावर पहिले उभं राहावं. आणि आजकाल तुम्ही आता जो हा प्रश्न विचारला याचं मला आठवलं, आता मला एक 10 दिवसापूर्वी एक फोन आलेला, मेसेज पण आहे माझ्या मोबाईलमध्ये. त्या मुलीचा जन्म 2002चा आणि ती मला म्हणते मला लवकर अर्जंटमध्ये लग्न करायचं आहे माझ्या आणि ते योग येत नाहीये, तर मी त्यासाठी काय उपाय करू. 2002चा त्या मुलीचा जन्म, तिने जन्मतारीख जन्मवेळ मला मेसेज केलेला. 18 वर्षाची मुलगी, काय तिला अनुभव असेल तिच्या पदरी. बरोबर. आणि ती मला हे करते, मी तिला म्हणजे मेसेज करून रिप्लाय केला, तुझ्या पालकांना मला कॉल करायला सांग. तर हे पण भान हे कशावरून येतं काय की म्हणजे काय म्हणतात त्याला, जे हांड्यात आहे हांड्यातनंच ते खाली म्हणजे ग्लासमध्ये येतं किंवा टाकीतनंच नळात येतं. तर ह्या गोष्टी आई वडिलांची ही जबाबदारी आहे, काय बिंबवायचं आपल्या ह्याच्यात. कदाचित मी म्हणेल काही काही आई वडिलांच्या पण पत्रिका जुळत नाही आणि चुकीने, अनावधानाने किंवा दुर्लक्षामुळे किंवा तेवढं जागृती नसल्यामुळे त्यांचं लग्न पत्रिका न जुळता पण झाली, आपलं पत्रिका पण जुळली नाही आणि त्यांची लग्न झालीत. पण आता झालं, डॅमेज हॅज बीन डन. त्याकडे लक्ष न देता आपली जी काही अपत्य आहेत, मुलं आहेत, त्यांच्यावर लक्ष केंद्रित करावं. जसं मी आता थोड्या वेळापूर्वी बोललो की लग्न ही एकच वस्तू नाही आहे, एकच गोष्ट नाही आहे आयुष्यात की खेळत बसायला. बरोबर. तर जी मुलं झाली आहेत त्यांच्यामध्ये ह्या गोष्टी बिंबवाव्यात. आपल्या हातून ज्या चुका झाल्यात त्या मुलांकडनं होता कामा नये. तर त्यामुळे मी म्हणेल प्रत्येकाने सगळ्यात आधी शिक्षण, शिक्षण नंतर करिअर आणि करिअर नंतर विवाह. कारण काय आहे की विवाह जो आहे तर तो होणारच आहे. एखाद्याचा वयाच्या 26व्या वर्षी होईल किंवा 30व्या वर्षी होईल. पण एकदा तुमचं वय निघून गेलं आणि तुमच्या पत्रिकेत जर का IAS IPS होण्यासारखे जर योग असतील आणि वय निघून गेलं तर तुम्ही तुमच्यामध्ये ते टॅलेंट असून सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकत नाही. बरोबर. याला लिमिट आहे. विवाहाचं आपण बघितलं अनेकांचे 3-3 पण लग्न झाली आहेत. मुलं म्हणजे मुलगा असो अथवा मुलगी असो, पण करिअरला तुम्हाला परत चान्स नाही. तुम्ही वयाच्या 40व्या वर्षी म्हणू शकत नाही की मी IAS होतो किंवा IPS होतो. नक्कीच. त्यामुळे आधी करिअरकडे लक्ष द्यावं. निश्चित या सगळ्या गोष्टींचा प्रामुख्याने विचार जे आता लग्नासाठी तयार आहेत मुलं मुली, त्या सगळ्यांनी निश्चितपणाने करायला हवा. जसं सरांनी आता म्हटलं की पहिलं करिअर आणि त्यानंतर लग्नाचा विचार, ही स्टेप खरी आयुष्यामधली असायला हवी आत्ताच्या स्पर्धेच्या युगाचा विचार करून. आणि या सगळ्या संदर्भामध्ये सरांचं मार्गदर्शन निश्चितपणानं असतं. सर मुंबईमध्ये असतात, पुण्यामध्ये असतात. तुम्हाला जर ते मार्गदर्शन हवं असेल तर ऑनलाईन सशुल्क मार्गदर्शनासाठी तुम्ही फोन करायचा आहे सरांना. आता TV स्क्रीनवरती जे नंबर आहेत त्याच्यावरती सरांची एक प्रॉपर अपॉइंटमेंट तुम्हाला मिळेल आणि त्या अपॉइंटमेंटच्या माध्यमातून तुमच्या शंकांचं निरसन होईपर्यंत हे मार्गदर्शन तुम्हाला निश्चितपणानं मिळणार आहे. अजूनही खूप सारे प्रश्न आहेत मनामध्ये, ते विचारायचे आहेत, पण तुर्तास वेळ होते एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा महाराष्ट्र कॉलिंग. विश्रांतीनंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. विवाह विशेष या विषयावरती आपण चर्चा करतोय आणि श्री वासुदेव सत्रे आपल्याला मार्गदर्शन करतायत. कार्यक्रमात सर पुन्हा एकदा फोन आलाय. निवास माळी आहेत सांगलीवरून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला निवास, काय समस्या आहे तुमची? गुड आफ्टरनून सर. गुड आफ्टरनून. बोला, जन्मतारीख सांगा. माझा मुलगा बालचंद्र आहे, 8/5/91. 8/5/91. ओके. 3:50 पहाटे. पहाटे 3:50. हा येस सर. कुठं जन्म ठिकाण काय आहे?
इस्लामपूर. इस्लामपूर. प्रश्न काय सांगा? त्याचं लग्न जरा अडथळे यायला लागल्यात लग्न ठरायला. लग्न ठरायला अडथळे. काय त्याचं शिक्षण झालंय? त्याचा मेकॅनिकल डिप्लोमा झालाय. मेकॅनिकल डिप्लोमा. आता जॉब करतोय का? हा जॉब करतोय आता. बर, ठीक आहे. सरांना विचारूया. सर काय सांगताय? लग्नात आणि अडचणी. दिवाळी 2020 ते दिवाळी 2021च्या दरम्यान याचे विवाहाचे योग आहेत हम्म. आणि पत्रिकेमध्ये स्त्री दोष आहे, त्यामुळेच लग्नाला उशीर होतो आहे आणि विवाहोत्तर पण याच्या पत्रिकेमध्ये अडचणी आहेत स्त्री दोषामुळे. हा, विवाहोत्तर जीवन पण खडतर आहे, तर त्यामुळे त्यासाठी नवचंडी याग हा विधी करून घ्यावा. बर बर. काय? कारण एक सप्तशतीमधला एक श्लोक आहे, देवेंद्र आणि नमस्तुभ्यम देवेंद्र प्रिय भामिनी विवाहम भाग्यम आरोग्यम पत्नीलाभंच देही मे. तर हा श्लोक म्हणून याचं संपुट लावून सप्तशतीचे पाठ करून घ्यावे आणि ती नवचंडी याग जी पूजा आहे ती करून घ्यावी आणि त्यानंतरच विवाहाचे योग आहेत. म्हणजे विवाहोत्तर जीवन त्यानंतर सुखी होईल आणि सर्दी कफ खोकल्याचा थोडा त्रास असेल. बर. सर पुढचा थोडासा प्रश्न की आता आपण घटस्फोटासंदर्भात एक असा प्रश्न आहे की पूर्वीच्या काळाचा जर आपण विचार केला, एक साधारणतः 25, 30, 40 वर्षांपूर्वी एवढं जर आपण मागे गेलो तर समाजातलं घटस्फोटांचं जे प्रमाण होतं ते तुलनेनं कमी होतं अगदी आजच्या. बरोबर. पण आज आपण जर विचार केला तर दर 10 विवाहांमागे आपल्याला 2 विवाह तुटताना दिसतात किंवा तशा पद्धतीने असं काहीतरी होताना दिसतं. 20-25% अगदीच 20-25% प्रमाण आलेलं आहे. बरोबर. तर त्याची मुळातली कारणं काय वाटतात आणि शास्त्र या सगळ्यांना मदत करू शकतं का? काय होतं की कन्यादान जो आपण म्हणतो ना की त्याला वाग्दान म्हणतात शास्त्रानुसार. वाग्दान विधी की मी म्हणजे शब्द देतो आहे, त्यावेळेस मुलीचे वडील मुलाच्या वडिलांना म्हणतात की वाचा दत्ता मया कन्या पुत्रार्थे स्वीकृता त्वया. काय की माझी जी मुलगी आहे ही तुझ्या मुलासाठी तुमच्या मुलासाठी तुम्ही स्वीकार करा. आणि त्यावेळेस ते म्हणतात की बघून घ्या माझ्या मुलीकडे, अव्यंगे अपतिते क्लीबे ज्योतिर्विदे, म्हणजे ती कुठलंही व्यंग नाही, आंधळी नाही, दोषमुक्त आहे. ज्योतिर्विदे म्हणजे ज्योतिषांनी सुद्धा तिच्या पत्रिकेतले सगळे दोष काढलेले आहे आणि तुम्ही आता बघून घ्या. त्यानंतर मुलाचे वडील म्हणायचे की त्यावर ते म्हणजे त्यांना जर ते हे आहे मुलगी जर ती आवडली आणि सगळं आहे तर त्यावर ते म्हणायचे की वाचा दत्ता त्वया कन्या पुत्रार्थे स्वीकृता मया, की तुम्ही जी मुलगी सांगितली आहे ही मी निरखून घेतली आहे की कुठलेही दोष नाही, काहीही नाही आणि ही या मुलीचा मी माझ्या मुलासाठी स्वीकार केला आहे. तर ती स्वीकाराची भावना होती, ती भावना आता राहिलेली नाही. शास्त्राचं भय होतं ते भय राहिलेलं नाही. शास्त्रामध्ये म्हटलंय की भयबिन प्रीत ना होय, तर ती भीतीच नाही तर प्रीती कुठून उरणार आहे. भय म्हणजे काही घाबरवण्याचं भय नाही. बरोबर. भीतीचे 2 प्रकार आहेत, आदरयुक्त भय काय आणि दुसरं जे आहे भययुक्त आदर. की आपल्याला एखाद्या गुंडाची भीती का वाटते म्हणजे त्याच्याबद्दल आपण का घाबरतो त्याला, की त्याच्याबद्दल भीती आहे. बरोबर. आणि आपण वडिलांना का घाबरतो, कारण आपल्याला वडिलांप्रती आदर आहे. तर ही जी आदरयुक्त भीती आहे ती राहिलेली नाही आणि मग काय सगळं स्वातंत्र्य आहे आणि स्वातंत्र्याचा स्वैराचार झाला आहे. त्यामुळे शास्त्राचं जे म्हणणं आहे ते किमान 25% जरी कोणी ठेवलं आणि मानलं तर हे जे 20% 25% डिवोर्सचं प्रमाण आहे हे अगदी नगण्य होईल, नाहीच होईल. नक्कीच नक्की. सर कार्यक्रमात एक फोन येतोय, आपण तो घेऊया. सीमा कामत, मगाशी हा फोन कट झाला होता. सीमा कामत आहेत पनवेलवरून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला सीमा, काय समस्या आहे तुमची? सीमा, टीव्हीचा आवाज पूर्णपणे बंद करा, तुमच्या फोन मध्ये ऐकून बोला, प्रश्न विचारा. हॅलो, हा मी पनवेल वरून बोलतीये ना. जन्मतारीख सांगा. मुलाची माझ्या मुलाच्या लग्नासाठी म्हणून मी प्रश्न विचारतीये. जन्मतारीख सांगा. 13 डिसेंबर 1982. 13/12/82. जन्मवेळ? जन्मवेळ 8:22 PM. संध्याकाळी? पनवेल. हा. ओके. आणि पनवेलचा जन्म आहे का? जन्म आहे. लग्नाचा योग कधी आहे त्याचा म्हणून. ओके. आणि जन्म पनवेलचा आहे का? 8:22 केव्हा? 8:22 संध्याकाळी. 8:22 PM संध्याकाळी. बरं. आणि जन्म ठिकाण पनवेल? पनवेल. हा. नवी मुंबई. सर काय सांगता येईल? विवाहात अडथळे आहेत, विवाह जमत नाही असं म्हणतायत त्या. बरोबर. वृश्चिक रास आहे याची.
तर धृतियोग आणि विष्टीकरण या दोन्ही याची सगळ्यात आधी शांती करून घ्यावी. कारण ते जनन दोष आहे. मुलाची पत्रिका जी आहे ती मंगळाची आहे आणि पत्रिकेमध्ये आत्ता ज्या मघा आपण जी पत्रिका बघितली त्याचप्रमाणे पत्रिकेमध्ये स्त्री दोष आहे. तर त्यामुळे पत्रिका जी आहे ती स्त्री दोषमुक्त करून घ्यावी. त्यामुळेच विवाहाला विलंब झालेला आहे आणि ती स्त्री दोषमुक्त पत्रिका करूनच विवाह करावा आणि डोळे तपासून घ्यावे, सगळ्यात महत्त्वाचं आरोग्याच्या बाबतीत. पण त्याही आधी सगळ्यात आधी मी जे बोललो की प्राथमिक जे दोष आहे पत्रिकेमध्ये धृतियोग आणि विष्टीकरण या दोन्ही याची शांती करून घ्यावी. नक्की सर, आपण कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यामध्ये आहोत. जाता जाता नेहमी आपण आपल्या प्रेक्षकांना संदेश देत असता. आजचा संदेश काय आहे? म्हणाल दृष्टिपूतं न्यसेत पादम वस्त्रपूतं पिबेत जलम शास्त्रपूतं वदेत वाक्यम मनःपूतं समाचरेत. की रस्त्याने जाताना डोळ्याने नीट पाहूनच पाऊल टाकावं. पाणी पिताना स्वच्छ गाळून प्यायलेलंच पाणी प्यावं. कुठलंही वाक्य बोलताना त्या शास्त्राला अनुसरूनच असं वाक्य बोलावं, म्हणजे त्या शास्त्राचा आधार घेऊनच बोलावं. शास्त्रपूतं वदेत वाक्यम आणि मनःपूतं समाचरेत. मनाला योग्य वाटेल तसंच वागावं, म्हणजे स्वैराचार नव्हे. त्याच्या आधीचं वाक्य लक्षात ठेवावं. आपल्या मनाला वागणं हे आपल्या वागण्याच्या शास्त्राला, समाजाच्या समाजशास्त्राला अनुसरून आहे का, असंच मनाला वाटेल तसं आचरण करावं. स्वैराचार नको. निश्चितपणानं सरांनी हा संदेश आपल्याला सगळ्यांना दिलेला आहे आणि आता मला असं वाटतं की विवाह विशेषच्या माध्यमातून ज्या काही छोट्या छोट्या समस्या आणि त्याच्यावरून शास्त्रातून सांगितलेले जे काही उपाय आहेत ते निश्चितपणानं आपल्याला मार्गदर्शक ठरतील, फायदेशीर ठरतील. आणि त्याकरता जर सरांना संपर्क करायचा असेल तर सरांचं जे ऑनलाईन सशुल्क मार्गदर्शन आहे त्यासाठी तुम्ही लाभ घेऊ शकता. अपॉइंटमेंट घ्यावी लागेल फक्त सरांची आणि त्यानुसार तुम्हाला सर वेळ देतील आणि तुम्हाला निश्चितपणानं मार्गदर्शन करतील. सर, तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिली त्यासाठी अगदी मनापासून आभार. नमस्कार. आणि याबरोबरच वेळ होते इथेच थांबण्याची. कुठे जाऊ नका, पाहत रहा साम टीव्ही.